संध्याकाळची शीतल हवा गावभर पसरलेली होती. रितू अंगावर बसून जुनी चादर आणि आईच्या हस्तलिखित पत्राचा डब्बा हातात धरत होती. डोळ्यातून हळूहळू अश्रू वाहत होते. पण तिने हे लपवण्याचा प्रयत्न केला. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईचं प्रेम तिला समजायला सुरुवात झाली होती आणि आज ती आईची खरी किंमत जाणवत होती. रितू लहानपणी खूप शरारती होती. पण आईच्या प्रेमळ शब्दांनी तिचं मन शांत करत असे. आई तिच्या प्रत्येक स्वप्नाला महत्त्व देत असे. प्रत्येक अडचणीत तिच्या पाठीशी उभी राहत असे. बेटा, आयुष्य कठीण असतं, पण प्रेम आपल्याला पुढे नेतं. आई म्हणायची की त्या शब्दामध्ये एक अनमोल ताकद होती. पण आता आई गेली होती. अचानक अपघाताने तिच्या आयुष्य संपलं आणि रितूला आयुष्याची खरी कठीण वाट समोर आली. आईशिवाय संसाराचा भार, मुलीची काळजी आणि नोकरीतील जबाबदाऱ्या सर्व काही अचानक तिच्या खांद्यावर येऊन पडलं. रितूने अनुभवलं की आईचं प्रेम फक्त संताप नाही तर जगण्याची खरी ताकद आहे. एक दिवस रितूने आईचं जुनं पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं की रितू, तू जिथेही असशील, माझं प्रेम तुझ्याबरोबर आहे. कठीण काळात घाबरू नकोस, कारण मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. त्या शब्दाने रितूचे हृदय हलके झाले. तिने समजलं की आईच्या शिकवणीशिवाय ती काहीच नाही. त्या रात्री रितू अंगात बसून आईच्या आठवणीत हरवली. डोळ्यातून पाणी ओघळलं, पण हृदयात नव्या आत्मविश्वासाचा उगम झाला. तिने मनात ठरवलं की आईची किंमत शब्दात सांगता येत नाही. तिच्या शिकवणीमध्ये, तिच्या आठवणीमध्ये आणि तिच्या प्रेमातच खरी किंमत आहे. ती तिच्यासाठी जिवंत राहिलं. त्या क्षणी तिला जगवणं ती आई, जरी शरीरदृष्ट्या नाही तरी तिचं प्रेम आणि शिकवण नेहमीच तिच्यासोबत आहे. आईची किंमत केवळ आठवणीमध्येच नव्हे तर जगण्याच्या प्रत्येक क्षणात जाणवतं. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।